आणि या घडीची एक मोठी बातमी आहे। छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। छगन भुजबळ हे आज शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। या घडीची सर्वात मोठी बातमी, कालच छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावरती टीका केलेली होती आणि आज छगन भुजबळ शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। आपण दृश्य बघतोय, मंत्री छगन भुजबळ शरद पवार यांच्या भेटीसाठी सध्या पोहोचलेले आहेत। राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडल्यानंतर छगन भुजबळ पहिल्यांदाच आज शरद पवारांची भेट घेणार आहेत। अजित पवार यांच्या गटासोबत छगन भुजबळ बाहेर पडलेले होते आणि त्यानंतर ते मंत्री सुद्धा झालेले होते आणि आज शरद पवार यांच्या भेटीसाठी छगन भुजबळ त्यांच्या भेटीसाठी सध्या पोहोचलेले आहेत। सिल्वर ओक वरती भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। सिल्वर ओक हे शरद पवार यांचं मुंबईमधलं निवासस्थान आहे आणि याच निवासस्थानी सध्या छगन भुजबळ पोहोचलेले आहेत। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। निलेश, भेटीचं कारण काय? आत्ताच्या घडीची ही मोठी बातमी आहे अमोल। काही क्षणांपूर्वी छगन भुजबळांचा ताफा जो आहे तो सिल्वर ओक निवासस्थानी गेलेला आहे। भेटीचं कारण अद्याप समजलेलं नाहीये, मात्र छगन भुजबळांना काल ज्या पद्धतीने शरद पवारांवर आरोप केला आणि त्यानंतर प्रचंड प्रमाणात छगन भुजबळांवर टीका होताना आपल्याला पाहायला मिळत होती। मात्र दुसऱ्याच दिवशी छगन भुजबळ आता थेट सिल्वर ओक निवासस्थानी पोहोचल्याचं पाहायला मिळत आहेत। खरं तर शरद पवारांची तब्येत ठीक नाहीये, त्यामुळे ते अनेकांना भेटत नाहीयेत। मात्र छगन भुजबळांना भेटीची वेळ मिळाली आणि छगन भुजबळ सिल्वर ओक निवासस्थानी पोहोचल्याचं पाहायला मिळत आहेत। काय आता पुढची मुवमेंट होते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। खरं तर काही दिवसांपूर्वी एबीपी माझाशी बोलताना ज्यावेळेस छगन भुजबळ शिवसेनेत जाणार ही बातमी आली होती, त्यावेळेस छगन भुजबळांना एक महत्त्वाची बाब नमूद केली होती। ते म्हटले होते की मी अजूनही राष्ट्रवादीतच राहणार आहे, त्यामुळे राष्ट्रवादी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तर नाही ना, हे खुणावण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं त्यांना केला होता। आणि आज थेट छगन भुजबळ आपल्याला सिल्वर ओक निवासस्थानी पोहोचल्याचं पाहायला मिळतात। या ठिकाणी मिलिंद नार्वेकर जे नुकतेच आमदार झाले ते देखील या ठिकाणी ऑलरेडी पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर आता छगन भुजबळांचा संपूर्ण ताफा जो आहे तो या ठिकाणी पोहोचलेला आहे। खरं तर ही बाब जी आहे ही गुप्त ठेवण्यात आली होती, कुणालाही याची माहिती होऊ दिली नव्हती। मात्र सध्या छगन भुजबळ अचानक या ठिकाणी आल्यानंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्याचं पाहायला मिळत आहेत। आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये काय नेमके पडसाद उमटत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। खरं तर विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर त्यांच्यामध्ये कुठेतरी उत्स्फूर्तपणे कार्यकर्ते कामाला लागलेत अशाच पद्धतीची परिस्थिती होती। त्याचा पहिला टप्पा म्हणजे बारामतीमध्ये एक मोठी सभा देखील काल पार पडली होती, मात्र सभेला ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला पाहिजे तो मिळाला नव्हता आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी आता थेट छगन भुजबळ शरद पवारांच्या घरी पोहोचल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। आता छगन भुजबळ आपला मार्ग बदलणार का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अनेक गाड्या सध्या सिल्वर ओक निवासाने आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत। मिलिंद नार्वेकर ऑलरेडी या ठिकाणी आहेत आणि आता या ठिकाणी छगन भुजबळ देखील आपल्याला पोहोचलेले आहेत। मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, माहिती घेण्याचा प्रयत्न केला, मात्र कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया त्यांना सध्या तरी दिलेली नाहीये। अनेक वेळा संपर्क करून देखील आपण नाशिकला जाणार आहोत अशाच पद्धतीची माहिती छगन भुजबळांच्या वतीने देण्यात आली होती। मात्र त्यानंतर अगदी काही क्षणांमध्ये छगन भुजबळ सिल्वर ओक निवासस्थानी पोहोचल्यानं मोठ्या प्रमाणात आता आश्चर्य व्यक्त होत आहे। छगन भुजबळांना ओबीसीच्या अनुषंगाने जी भूमिका घेतली होती, खरं तर मराठा आरक्षणाच्या मागे कुठेतरी शरद पवारांचा हात आहे का असं देखील एक वक्तव्य काल त्यांच्या भाषणात पाहायला मिळालं आणि त्यानंतर छगन भुजबळांवर प्रचंड प्रमाणात टीका होत होती। आज मात्र छगन भुजबळ या ठिकाणी पोहोचलेत। आता नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे इतर कुणीही नेते सध्या या ठिकाणी नाहीत, मात्र या ठिकाणी केवळ शरद पवार आहेत। शरद पवार देखील दुपारनंतर आपल्या एका वेगळ्या दौऱ्यासाठी बाहेर पडणार आहेत। पुणे, नाशिक यासोबतच अकोले अशा पद्धतीचा एक मोठा दौरा शरद पवार करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि तत्पूर्वीच ही एक महत्त्वाची घडामोड घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। छगन भुजबळांचा नाशिक दौरा होणार की नाही याबाबत अजून कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाहीये। मात्र शरद पवारांची अचानक अशी भेट घेतल्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय गणितं बदलत आहेत का, पुन्हा एकदा छगन भुजबळ आपल्या स्वगृही परत आहेत का, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अमोल, निलेश, गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये छगन भुजबळ नाराज आहेत अशी चर्चा होती आणि त्यांच्या अनेक वेळच्या वक्तव्यांमधून ते स्पष्टपणे दिसत सुद्धा होतं। कदाचित काही वेगळा निर्णय होऊ शकतो का? ही शक्यता अजिबातच नाकारता येत नाही, कारण काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी त्यांना स्पष्ट केलं होतं की विधानसभेच्या या पावसाळी अधिवेशनात मला अनेक प्रश्न मांडायचे आहेत आणि त्यानंतर माझी जी भूमिका आहे ती मी जाहीर करणार आहे।
त्याचाच एक पहिला टप्पा आज म्हणावा का असं देखील आता या निमित्तानं चर्चा सुरू झाली आहे। कारण थेट शरद पवारांच्या भेटीला छगन भुजबळ आल्यानंतर आता पुन्हा एकदा स्वगृही तर छगन भुजबळ जाणार नाहीत ना अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। किंबहुना एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या बाबतीत देखील असा काही महत्त्वाचा निर्णय होतोय का किंवा त्यांचा काही निरोप घेऊन छगन भुजबळ या ठिकाणी पोहोचलायत का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वेगळा गट निर्माण करण्याचा निर्णय झाला होता, वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय झाला होता, त्यावेळेस अग्रक्रमाने छगन भुजबळच आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। छगन भुजबळ सातत्यानं वेगवेगळी जी भूमिका आहे ती मांडत होते। किंबहुना जे पहिलं भाषण त्यांना एमईटी इथे केलं होतं त्यावेळेस शरद पवार कशा पद्धतीने आमच्यावर अन्याय करतात हीच भूमिका त्या ठिकाणी त्यांना मांडली होती आणि त्यानंतर प्रचंड प्रमाणात शरद पवारांवर त्यांना टीका देखील केली होती। आज मात्र थेट छगन भुजबळ या सर्व गटामधले पहिली महत्त्वाची व्यक्ती या ठिकाणी भेटायला येते। त्यामुळे स्वतःसाठी हा निर्णय आहे की पक्षासाठी हा निर्णय आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। छगन भुजबळ सिल्वर ओक निवासस्थानी पोहोचलेत आणि या ठिकाणाहून आता काही महत्त्वाची घडामोडी घडते का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की ओबीसी आरक्षणाचा जर एक प्रश्न पाहायला गेला तर मंडल आयोग लागू करण्याचा जो निर्णय आहे तो शरद पवारांना घेतला होता आणि त्याच निर्णयावर विश्वास ठेवून कुठेतरी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलो अशी अनेक वेळा भूमिका छगन भुजबळांना मांडलेली आहे। आणि आज पुन्हा एकदा छगन भुजबळांना टीका केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते सिल्वर ओक निवासस्थानी आल्यानंतर नेमकी काय चर्चा होती हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। यातले दोन महत्त्वाचे आडाखे हे असू शकतात। छगन भुजबळ काही वेगळी भूमिका घेत आहेत का किंवा छगन भुजबळ आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काही महत्त्वाचा संदेश घेऊन तर शरद पवारांच्या भेटीला आले नाहीत ना, अशा दोन महत्त्वाचे निश्चित अनेक आडाखे या निमित्तानं बांधले जात आहेत। निलेश, तुम्ही आपल्या सोबतच राहा। राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर सध्या आपल्या सोबत आहेत। अभय सर, छगन भुजबळ आज शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत, काय नेमकं सूचित होतं या भेटीतून? नाही, एक तर निश्चित आहे की पक्षाची भूमिका म्हणून ते आता भेटलेले असावेत असं वाटत नाही। कारण अजित पवार गटांकडून किंवा आत्ताकडून तरी पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीने कुठलेही इंडिकेशन असे नाहीत की ते हे सगळं जे बंधन झालं होतं ते थंड होऊन पूर्ववत परिस्थिती होईल अशी कुठलीही चिन्ह किंवा तसे कुठलेही इंडिकेशन त्या गटातून आलेले नाही। दुसरं आहे की इंडिव्हिज्युअल पातळीवर मागच्या काही महिन्यांमध्ये तुम्ही बघितलं असेल तर छगन भुजबळ यांची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल किंवा शरद पवारांच्या बद्दल सौम्य झालेली आहे। दुसरं असं की म्हणजे राजकारण महाराष्ट्रातलं सुरू आहे, जरांगे पाटील यांनी सरळपणे भुजबळांना टार्गेट केलेलं आहे आणि या परिस्थितीमध्ये एक जे बॅलन्स आहे आपल्या राजकारणाचा तो कुठेतरी जातोय आणि अशा पद्धतीने परिस्थिती निर्माण झाल्यामुळे ते काहीतरी वेगळी भूमिका घेणार का अशी चिन्ह दिसत होती। आता तरी लगेच अमोल त्याच्या संदर्भात काही निर्णय होईल अशी शक्यता वाटत नाही, परंतु एक पीस टॉक किंवा ज्याला आपण म्हणतो की एक समन्वय किंवा एक संबंध कटुता कमी करण्याच्या दृष्टीने उचललेलं पहिलं पाऊल असं या दृष्टीने आता तरी याच्याकडे बघावं लागेल। लगेच कुठला मोठा निर्णय किंवा स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर स्वग्रही परतण्याचा निर्णय भुजबळ आता घेतील असं दिसत नाही अमोल। अभय सर, तुम्हाला थोडंसं थांबवतो। काल बारामतीमध्ये एक जो मेळावा झालेला आहे अजित पवार गटाचा, त्यामध्ये छगन भुजबळ यांनी शरद पवारांवरती टीका केलेली होती। काय नेमकी टीका केलेली होती आपण जरा पाहूयात। ज्या वेळेला अशा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला काही प्रश्न निर्माण होतात त्यावेळेला अपेक्षा ही आहे की महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे होतं, परंतु असं सांगितलं जातं की सगळे येणार होते पण 5 वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला। तर छगन भुजबळ यांनी काल शरद पवार यांच्यावरती जोरदार टीका केलेली होती। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी उमेश पाटील आहेत, अजित पवार गटाचे प्रवक्ते आहेत। उमेश पाटील जी, आज छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीसाठी गेलेले आहेत, आपली आणि आपल्या पक्षाची भूमिका काय? पवार भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि आदरणीय पवार साहेब हे राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीने सुद्धा एक महत्त्वाचे आणि ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांना पवार साहेबांना भेटायला जायला कुणाला
किमान भुजबळ साहेबांना तरी विचारून जाण्याची आवश्यकता नाही. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच वेळेला आपण पवार साहेबांना वेगवेगळ्या पक्षाचे नेते मंडळी भेटत असतानाच यापूर्वी अनेक वेळेला पाहिलेलं आहे. आता जरी आम्ही ज्या काही वेगवेगळ्या भूमिका घेतल्या असल्या तरी भुजबळ साहेब असतील, आमचे प्रफुल्लभाई पटेल असतील, अजितदादा असतील, तटकरे साहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील, दिलीपराव वळसे पाटील साहेब असतील, तटकरे साहेब असतील, ह्या सगळ्यांनी ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी बरोबर एनडीए मध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळेला त्या निर्णय घेण्याच्या सर्व प्रक्रियेमध्ये त्या प्रक्रियेच्या अंतिम निर्णयापर्यंत येईपर्यंत आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर ती सल्लामसलत त्यावेळेला झालेलीच होती. पवार साहेबांना फसवून, पवार साहेबांच्या विरोधात जाऊन, पवार साहेबांना न विचारता किंवा त्यांचा विश्वासघात करून असा कुठलाही निर्णय, हे जी सगळी मंडळी बीजेपी सोबत सरकारमध्ये आली तसा निर्णय त्यावेळेला कुणीच घेतलेला नव्हता. त्या सगळ्या निर्णयाच्या बाबतीमध्ये पवार साहेबांना पूर्ण कल्पना होती. त्यामुळं साहेबांच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची कटुता आमच्या कुठल्याही नेत्यांच्या मनामध्ये यापूर्वी नव्हती, आत्ताही नाही. साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते आमचं दैवत आहे, ते सातत्यानं आम्ही उल्लेखही करतो आणि तसं मानतोय. त्यामुळे साहेबांना भेटण्याच्या बाबतीत भुजबळ साहेब गेले याचा काही वेगळा संदर्भ घेण्याची काही आवश्यकता नाही. शेवटी आज आम्ही ते महाविकास आघाडीमध्ये आहेत, आम्ही महायुतीमध्ये आहोत. आमच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. आम्ही सरकारमध्ये आहोत, ते विरोधामध्ये आहेत आणि त्या दृष्टिकोनातून ते विरोधी पक्षाचे म्हणून ते आमच्यावर टीका करत असतात, आम्ही त्यांच्यावर टीका करत असतो. त्या भूमिकेच्या संदर्भातल्या टीका आहेत, वेगवेगळ्या मुद्द्यांच्या संदर्भातल्या टीका आहेत आणि राजकीय क्षेत्रामध्ये ज्या वेळेला आपण एकमेकांच्या विरोधात असतो त्यावेळेला सार्वजनिक स्तरावर लोकांना आपली भूमिका पटवून देत असताना आणि त्या पद्धतीने टीका टिप्पणी होतच असते. याचा अर्थ एकमेकाच्या विरोधात असलेल्या नेत्यांनी एकमेकाला भेटू नये असा त्याचा अर्थ होत नाही. पवार साहेबांना भेटायला कुणाला अडचण असण्याचं काही कारण नाही, त्याच्यातून वेगळ्या राजकीय अर्थ घेण्याचंही काही कारण नाही. निश्चित. उमेश पाटील, आपले आभार. आपण सविस्तर प्रतिक्रिया या भेटीवरती दिली. आपण पुन्हा एकदा जाऊयात. राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आपल्या सोबत आहेत. अभय सर, तुम्ही मगाचा बाईट ऐकलेला असेल. अत्यंत घणाघाती अशी टीका छगन भुजबळ यांनी कालच शरद पवारांवरती केलेली होती. त्या टीकेच्या दृष्टीने सुद्धा आजची भेट काही असू शकते? नाही, असं आहे की सर्वपक्षीय बैठकीत आलेले नाहीत. हा मुद्दा सत्ताधारी पक्षाने अगदी आक्रमकपणे विधिमंडळात मांडून धरला होता. त्यामुळे एक दिवसाचं कामकाजाचं ठप्प झालं, सभागृह तहकूब करावं लागलं की या प्रश्नात ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही या विषयावर सत्ताधारी पक्षाची कोंडी झालेली होती. कुठलाही निर्णय घेणं कोणत्याही बाजूचा त्यांना शक्य होत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये सर्वपक्षीय बैठक घेऊन हा विषय तुर्ता त्यांचा प्रयत्न होता. त्या बैठकीला ते आले नाही. आता यावरून हाच मुद्दा मला वाटतं की पुढच्या काळामध्ये त्यांनी हायलाईट करायचं ठरवलेलं दिसतोय सत्ताधारी. आणि जे विधिमंडळात झालं त्याचंच प्रतिबिंब कालच्या सभेमध्ये भुजबळांच्या भाषणात दिसलं. कारण सत्ताधारी पक्षाकडून सातत्याने सांगितलं जातंय की सर्वपक्षीय बैठकीला विरोधक येणार होते. सांगितलं जाते की त्या दिवशी बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं की या बैठकीला माजी मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनाही तुम्ही निमंत्रित करावं असं पत्र दिल्याचं सत्ताधारी पक्षाकडून सांगितलं जातंय. मग ऐनवेळी असं काय झालं की ज्याच्यामुळे या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला. मला वाटतं की हा मुद्दा अधिक ठळकपणे मांडून या प्रश्नाचं विरोधक राजकारण करतायत असं सांगून जो आपल्यावर आलेला जो सातत्य विशेषतः भाजपाला टार्गेट करण्याचा जो प्रयत्न होतोय त्याला कुठेतरी काउंटर करण्याचा हा प्रयत्न दिसतोय. आणि त्याचंच प्रतिबिंब मला वाटतं कालच्या भाषणात दिसलं. यामध्ये केवळ शरद पवार यांनाच टार्गेट करायचं होतं व्यक्तिगत असं नाहीये, तर विरोधकांचीच एकूण भूमिका ओबीसी मराठा आरक्षणावर कशी दुटप्पी आहे ही बाब अधोरेखित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतोय. अमोल. ओके, अभय सर, तुम्ही आपल्या सोबतच राहा. शरद पवार गटाच्या प्रवक्त्या आहेत विद्या चव्हाण, त्या सध्या आपल्या सोबत आहेत. विद्या चव्हाण ताई, ज्या पद्धतीनं आज शरद पवारांच्या भेटीसाठी छगन भुजबळ पोहोचलेले आहेत, कालच त्यांच्यावरती जोरदार टीका सुद्धा भुजबळांनी केलेली होती. आजच्या भेटीचा नेमका अर्थ काय? टीका ही काय पवार साहेबांना नवीन नाहीये. पवार साहेबांवर कोणी ऐरा गैरा उठतो आणि टीका करतो. त्यामुळे टीका केली म्हणून त्या माणसाला भेटायचं नाही असं पवार साहेबांनी असं कधीच आयुष्यात केलेलं नाहीये. आणि पूर्वनियोजित भेट असू शकते किंवा त्यांना सदिच्छा भेट असू शकते. आणि ते आपल्याला भेटीनंतर भुजबळ साहेब बाहेर येतील तेव्हाच आपल्याला त्याचं कारण कळू शकेल.
आणि काय बोलले काय नाही ते भुजबळ साहेबच सांगू शकतील. परंतु पवार साहेबांना भेटणारे अनेक लोक अनेक सकाळपासून येतात आणि भेटी त्यांच्या ठरलेल्या असतात. त्यामुळे त्यांचं कारण आपण इथे बसून मला वाटतं सांगू शकत नाही. परंतु काल ज्या पद्धतीने भुजबळ साहेब बोलले होते जाहीर सभेमध्ये, तर मला असं वाटतं हल्ली अजितदादा असतील किंवा सुनील तटकरे असतील किंवा आपले प्रफुल्ल पटेल भाई असतील, हे लोक आता जाहीर पवार साहेबांवर बोलायचं टाळतात आणि भुजबळ साहेबांकडनं बोलवून घेतात. कारण गेले लोकसभेच्या निवडणुकींपासून भुजबळांची जी देहबोली बघितली ते थोडेसे नाराज वाटतायत. एकंदर रिझल्ट जे लागले त्याच्यावर असेल, तिकीट वाटपाबाबत असेल, आणि आता त्यांना अशा प्रकारे बोलायला लावणं म्हणजे हे त्यांच्या इच्छेविरोधात बोलतात की स्वतःहून बोलतायत हे स्वतः भुजबळ साहेबच सांगू शकतील. परंतु आपल्याला जे दिसतंय त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगितलं. बाकी आणखीन मी काही जास्त सांगू शकत नाही. आता ते बाहेर येतील आणि काहीतरी बोलतील आपल्याशी, तेव्हा आपल्याला कळेल. नाही, पण विद्याताई तुम्ही ज्या पद्धतीने सांगतायत की भेटी ठरलेल्या असतात, भेटी होतच असतात, छगन भुजबळांची भेट आणि शरद पवारांची भेट ही काही इतर आमदार आणि कार्यकर्त्यांसारखी भेट नाहीये. कालच त्यांच्यावरती टीका केल्यानंतर आज त्यांच्या भेटीसाठी पोहोचले आणि जसं तुम्हीच सांगितलं की गेल्या काही दिवसांपासून भुजबळांची देहबोली आपल्याला सांगते की ते नाराज आहेत. काही वेगळा निर्णय होऊ शकतो? आता वेगळा निर्णय घ्यायचा की नाही घ्यायचा हे ठरवणारे पवार साहेब आहेत आणि भुजबळ साहेब आहेत. त्यांच्या मनात काय आहे ते पवार साहेबांबरोबर ते मन मोकळं केलं तर आपल्याला नंतर काही हळूहळू ते उलगडेल. एकदम बाहेर आल्यावरती ते काही बोलतील असं मला वाटत नाहीये. परंतु काही वेगळं होईल असं मला काही स्वतःला वाटत नाही. कारण आता विधानसभेच्या निवडणुका 2-3 महिन्यावरती आलेल्या आहेत आणि पवार साहेबांनी जो अनुभव सगळ्यांचा घेतलेला आहे त्याच्यावरनं पवार साहेबांनी एक आणि युवकांचा ओढा राष्ट्रवादीकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे. नव्याने युवकांना संधी देणं, निवडून आणणं या तयारीला पवार साहेब लागलेले आहेत. त्यामुळे तरुण मुलांना संधी देऊन आमदार बनवणं, मंत्रिमंडळात घेणं हे पवार साहेबांनी गेले अनेक वर्षापासून करून दाखवलेले आहे आणि यंदाही ते करतील याच्याविषयी काही शंका नाहीये. त्यामुळे भुजबळ साहेबांबाबत काय निर्णय आहे किंवा काय चर्चा झाली आहे ते आपल्याला नंतरच कळू शकेल. विद्याताई, आभार. आपण सविस्तर प्रतिक्रिया या भेटी संदर्भात दिली त्याबद्दल. तर छगन भुजबळ सध्या शरद पवार यांच्या निवासस्थानी म्हणजे मुंबईमधल्या सिल्वर ओक या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत. सिल्वर ओक बंगल्यावरती शरद पवार आज आहेत आणि छगन भुजबळ त्यांच्या भेटीसाठी साधारणतः 10:15च्या सुमारास पोहोचलेले आहेत. कालच छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावरती टीका केलेली होती आणि त्यानंतर आज सकाळीच ते त्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. भाजपचे नेते आमदार प्रसाद लाड सध्या आपल्यासोबत आहेत. लाडजी, ज्या पद्धतीने शरद पवार यांच्या भेटीसाठी आज छगन भुजबळ पोहोचलेले आहेत, महायुतीचा घटक म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे? निश्चितपणे याचा कुठलाही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. ज्या पद्धतीमध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हा जो वाद या महाराष्ट्रामध्ये चिघळला आहे, दोन्ही समाजाला न्याय देण्याची सरकारची निश्चितपणे भूमिका आहे. त्यासाठी सर्वपक्षीय बैठक घेऊन सर्वपक्षीय बैठकीत त्याचा निर्णय घेणं हे क्रमप्राप्त होतं. परंतु मागच्या 4 दिवसापूर्वी जी बैठक माननीय मुख्यमंत्र्यांनी लावली होती, ज्यामध्ये आरोप प्रत्यारोप झाले, परंतु या बैठकीचं मुळे नियोजनच माननीय पवार साहेबांच्या मागणीवरनं केलं गेलं होतं आणि त्याला विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला. खऱ्या अर्थाने या राज्याचं 4 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेले शरद पवार साहेब त्या बैठकीला येणं अपेक्षित होतं. राज्याचे आणि देशाचे नेते म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. परंतु सर्वच विरोधी पक्षांनी बहिष्कार घातल्यामुळे विरोधी पक्ष मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावायचा प्रयत्न करतोय का आणि कदाचित या राज्याचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतोय का, ही शंका आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या आणि या राज्यातील लोकांच्या मनात होती. काल भुजबळांनी जी भूमिका घेतली की पवार साहेबांनी त्यामध्ये पुढाकार घ्यायला हवा आणि पवारांच्या फोनमुळेच ही बैठक रद्द झाली. मला वाटतं की कदाचित भुजबळ साहेब आज पवार साहेबांशी चर्चा करून त्या वादावर पडदा मिटावा आणि सर्वपक्षीय बैठक होऊन हा वाद कायमचा मिटावा आणि मराठा समाजाला त्याचा न्याय मिळावा व ओबीसीला त्याचा न्याय मिळावा यासाठीचा प्रयत्न असू शकतो.
म्हणजे प्रसाद लाडजी, तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय की जी बैठक झालेली नव्हती ती आता शरद पवार यांच्या मध्यस्थीनं सर्व पक्षीयांची बैठक व्हावी या मध्यस्थी करण्यासाठी सध्या छगन भुजबळ शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहे असं वाटतंय? मध्यस्थीचा प्रश्न नाही. प्रत्येक राज्याचा महत्वपूर्ण जो निर्णय असतो, मराठा आरक्षण हा फार मोठा विषय आहे, फार मोठा निर्णय आहे, ज्यामध्ये 4 करोड समाजाच्या भावना आहेत, तेवढ्याच 5-6 कोटी समाजाच्या ओबीसी समाजाच्या भावना आहेत. मला वाटतं की यामध्ये पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी स्वतः पुढाकार घ्यायला हवा होता, जो कदाचित अपेक्षेप्रमाणे झाला नाही. परंतु शरद पवार हे सुज्ञ नेते आहेत. या राज्याचं अनेक वर्ष त्यांनी नेतृत्व केलंय. त्या राज्यातला वाद विटू माऊलीच्या आषाढी निमित्त ते मिटवायचा प्रयत्न करतील आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात विरोधी पक्ष एकत्रितपणे येऊन हा वाद कायमचा मिटवून त्यामध्ये मध्यस्थी मार्ग काढेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. निश्चित. प्रसाद लाडजी, आपण सविस्तर या संदर्भात प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. तर छगन भुजबळ सध्या शरद पवार यांच्या निवासस्थानी सिल्वर ओकवरती पोहोचलेले आहेत. जवळपास अर्धा तास त्यांची ही भेट आता सुरू आहे. छगन भुजबळ बाहेर आल्यानंतर या संदर्भात काही वक्तव्य करतात का, कशासाठी नेमकी ही भेट होती, हे सगळे राजकीय अंदाज आता वर्तवले जात आहेत. मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भातला जो प्रश्न सध्या राज्यामध्ये चिघळलेला आहे त्या संदर्भात भेट आहे की छगन भुजबळ गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने नाराज आहेत, त्यांची देहबोली असेल किंवा त्यांची येणारी वेगवेगळी वक्तव्य असतील त्यावरून ते नाराज आहेत असं बोललं जातंय. वेगळा निर्णय घेतात का छगन भुजबळ, ते सुद्धा पाहावं लागेल. त्यामुळे सध्या छगन भुजबळ हे गेल्या अर्ध्या तासापासून सिल्वर ओक या निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेत आहेत. नमस्कार. मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन.